चला तर आज आपण शिल्लक राहिलेल्या लिंबाच्या सालींपासून एक नवीन रेसिपी बघणार आहोत। तर यापासून मी लिंबाचे सरबत केलेले आहे, त्याचा व्हिडिओ मी चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेला आहे, तिथे जाऊन तुम्ही फुल व्हिडिओ बघू शकता। तर याचा पण फुल व्हिडिओ चॅनलवर अपलोड केलेला आहे। तर अशा पद्धतीने लिंबाच्या सालीतल्या बिया सगळ्या काढून घ्यायच्या आहे। त्यानंतर जे साली आहे ना ते आपल्याला बारीक कट करून घ्यायचे आहे, म्हणजे आपल्याला जेव्हा आपल्याला मिक्सरला दळायचे आहे ना तर ते दळायला सोपे जातात। नाहीतर असे अखंड ठेवले आणि तुमच्या मिक्सरला दळत असेल तर तुम्ही तसेही दळू शकता। अशा प्रकारे मिक्सरला दळून घ्यायचे आहेत। तर जाडसर दळून घ्यायचे आहे, मिक्सर चालू बंद करून नंतर वाटीने एका मोजून घ्यायची आहे। तर इथे मी 2 वाट्या आपली दळलेली साल भरलेली आहे। त्यानंतर त्याच वाटीप्रमाणे आपल्याला इथे साखर पण टाकून घ्यायची आहे, म्हणजे जेवढं आपलं लिंबाची साल आहे ना तेवढीच आपल्याला साखर टाकायची आहे आणि हे मिक्स करून घ्यायचे आहे। आणि 2 ते 3 तास आपल्याला हे असं झाकून ठेवायचं आहे, म्हणजे त्याला साखरेला छान असं पाणी सुटेल। आणि आता इथे बघा 2 ते 3 तास झालेले आहेत। तर आपण झाकून ठेवलं होतं। तर आता ही संध्याकाळची वेळ आहे, तर बघू शकता छान असं साखरेला पाणी सुटलेलं आहे, म्हणजे लिंबाच्या सालीला पण जे ज्यूस असतो ना तर त्याच्या दोन्ही याच्यानी छान असं पाणी सुटतं। आता एक कढई घेतली आहे, त्या कढईमध्ये आपल्याला हे मिश्रण टाकून घ्यायचं आहे आणि नंतर हे शिजवून घ्यायचं आहे आपल्याला। आणि त्यामध्ये आपल्याला थोडंसं आधी मीठ टाकून घ्यायचं आहे। तर मीठ टाकल्या काय होतं की लिंबाची साल आहे ना ही पटकन शिजल्या जाते आणि कुठलीही भाजी करताना सुद्धा तुम्ही भाजीत जर सुरुवातीला मीठ टाकलं ना पटकन शिजल्या जातं। तर इथे मी 2 चमचे मीठ टाकलेले आहे। तर हे आपलं उपवासाचं लोणचं आहे। तर अशा प्रकारे आपल्याला 10 ते 15 मिनिटं चांगलं शिजवून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला इथे उपवासाचं लाल तिखट टाकून घ्यायचं आहे। तर मी 1 कलरचं आणि 1 तिखट टाकलेलं आहे, तर 2 चमचे टाकलेले आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे मिरचीचा वापर करू शकता। तर बघा आता इथे लोणचं आपलं शिजलेलं आहे, छान असं आपलं लोणचं तयार झालेलं आहे आणि त्यापासून उपवासाचं लोणचं तयार झालेलं आहे। तर अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलंय की नाही नक्की करा, पटकन आता चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच माझ्या नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला फॉलो करा आणि लिंबाचं सरबत कसं बनवलं आहे ते पण चॅनलवर जाऊन नक्की